तुमच्याकडे जर आई असेल ना माईबाप, जगाच्या मालकापेक्षा आपण श्रीमंत आहे का? जगाचा स्वामी येतो, त्याच्याकडे आई नाही. अरे आपण भिकारी आहेत, पण आपल्याकडे एक श्रीमंती, आपल्याकडे माय आहे. असते तोपर्यंत किंमत कळत नाही रे माझ्या दादा. कधी कधी ना पश्चाताप होतो. कधी स्वयंपाकाला उशीर झाला ना तर ओरडायचो लहानपणी. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये भिजलेलं सरपण असताना अरे धूर व्हायचा, तरी सुद्धा तिने फुकून फुकून एवढ्या दुरामध्ये स्वयंपाक करावा. कधी भाजी तिखट झाली ना तर ओरडायचो. आणि आज जर आपल्या हातून भाजी तिखट झाली ना, लेकरं ओरडले तर 2 फटके देत होता आपण. पश्चाताप होतो. एकदा निघून गेलेली वेळ, निघून गेलेला काळ कधी कोणासाठी थांबत नाही. असते तोपर्यंत किंमत कळत नाही. आता कधी कधी कार्यक्रमामध्ये एवढी व्यस्तता होती, 4-5 दिवस फोनवर बोलणं सुद्धा होत नाही, आणि 4-4 महिने आईची भेट सुद्धा होत नाही. विनंती माझी ज्यांची आहे आई, तुम्ही फार भाग्यवान आहेत माईबाप. 10-5 वर्षाचा असताना आई जर गेली ना, त्या लेकराला सावत्राईच्या हाताखाली आयुष्यभर किती वनवास सोसावा लागतो ना माईबाप. ज्याने अनुभव भोगलेला असेल ना त्याला विचारा गड्या, त्याला कळेल माय म्हणजे काय असते. अरे आई म्हणजे काय असते. लंगड्याचा पाय असते, गोठ्यातील गाय असते, दुधावरची साय असते. आई म्हणजे अंगणातील तुळस, आई म्हणजे मंदिरावरचा कळस. आई असते ती शिदोरी जी सरतही नाही आणि उरतही नाही. माहेर एखादा सण असेल ना, तू वाट पाहायला मायच लागते माझ्या ताईने. तुमची वाट कधी लागते याची वाट पाहणारं जग असेल, पण वाया गेलेला पोरगा आणि वाया गेलेली पोरगी योग्य वाटेवर कधी येईल. जिवंतपणी नाही तर मेल्यावर सुद्धा वाट पाहणारी पोरगीच असते. सण असेल, एखादी जत्रा यात्रा असेल, वाट पाहायला सुद्धा मायच लागते. खऱ्या अर्थाने किंमत आणि माहेरची माया जर असेल, 17-18 वर्षामध्ये माहेर सोडून आपल्याला जावं लागतं ना सासरी. पुरुष मंडळीला माहेरची किंमत नसते असं मी म्हणणार नाही, पण खऱ्या अर्थाने माहेरची जर किंमत असेल ना सगळ्यात मोठी, तर ती सगळ्यात मोठी किंमत, सगळ्यात मोठं माहेरचं प्रेम जर असेल तर ते लेकीला असतं. आपल्याला 17-18 वर्षामध्ये सोडून जावं लागतं ना. काय वय असतं रे दादा तिचं. आता तरी 18, 19, 20, 21, 25 वर्षाच्या पोरी होतात आणि मग त्यांचं लग्न केलं जातं. पूर्वीचा काळ फार कमी वयामध्ये लग्न केलं जायचं पोरीचं. शहाण्या पोरावरती कोणीही प्रेम करेल, मतिमंद लेकरावरती प्रेम करणारी जगाच्या पाठीवर ती फक्त माई. साने गुरुजींनी तुरुंगामध्ये असताना त्या 40 रात्री फक्त आपल्या आईसाठीच खर्च केले. त्यांनी आपले, कदाचित कोणी वाचली असेल नसेल वाचली, श्यामची आई नावाची कादंबरी आईसाठी खर्च केलं. ते सांगत होते, पुण्यात असताना आम्ही एका आश्रम शाळेमध्ये होतो आणि एक दिवस रात्री स्वप्न पडलं मला. आई स्वप्नात आली, श्याम मी आजारी, मला भेटायला येतोस का रे. पाहिलं मी 11-12 वाजलेले असतील. वाटलं सारखं आईचं चिंतन करते म्हणून ते स्वप्न पडलं नसेल ना. पुन्हा झोपलो, पुन्हा तेच स्वप्न पडलं, श्याम मी फार आजारी आहे रे, एकदा तरी मला भेटायला येशील श्याम, मी तुझीच वाट पाहते रे श्याम. अचानक जागा झालो, काळजात धडधड वाढली आणि पाहिलं तर पहाटचे 3 वाजलेले होते. आईचे शब्द आठवले. आईने सांगितलं होतं, श्याम पहाटे पडलेलं, ब्रह्ममुहूर्तावर पडलेलं स्वप्न ना खरं असतं, ते कधीच खोटं होत नाही. हृदयाची धडधड वाढली, सारखी आईची आठवण येऊ लागली. माझी खरंच आई आजारी तर नसेल ना. सकाळ झाली, आंघोळ केली एवढ्या पहाटे. आईला भेटायला जायचं होतं पण पैसे जवळ नव्हते.
सगळ्या मित्रांना सांगितलं. त्यांनी 4-4 आणे केले आणि अवघे 3 रुपये माझ्यावर जमले. पण त्यावेळी पुण्यातून पालघरला जायला मला 5 रुपये लागत होते. वाटलं कोणीतरी बस स्टँडला भेटेल गावातलं, त्यांच्याकडून उसने घेऊ आणि घरी गेल्यावर परत देऊ. बस स्टँडला 6 वाजता आलो. 7-8 वाजता गाडी होती, पण पैसेही जवळ नव्हते. 2 रुपये कमी पडायचे आणि ओळखीचंही कोणी भेटलं नाही. 7 वाजले, 8 वाजले, 10 वाजले, संध्याकाळचे 6 वाजले. तेव्हा एक जोडपं एसटीतून खाली उतरलं आणि त्यांच्याकडे एक भली मोठी बॅग होती. त्याने विचारलं, ए पोरा, ही बॅग उचलशील का? तुला पैसे देतो खाऊला. किती देताल काका? किती पाहिजे तुला? मला फक्त 2 रुपये पाहिजे. 4 रुपये देतो. बॅग घरापर्यंत घेऊन जाशील का? हो काका. मी पटकन ती बॅग डोक्यावरती उचलली. ते जोडपं मागे चलतोय, मी पुढे चलतोय. मी मागे पाहायचो आणि पुढे चलायचो. आता शेवटची गाडी येईल, जायला उशीर नको. ही जर गाडी चुकली ना तर मग पुन्हा आज मला आईला भेटताच येणार नाही. मी पुढे पळत होतो, पाठीमागे पाहत होतो. अगदी ते जोडपं माझ्यावरती 100-200 किलोमीटर असं लांब असेल. मी पुढे चालतोय, मागे बघतोय. भली मोठी पेटी डोक्यावर होती. चुंबळ नसल्यामुळे ती इतकी रुतली, डोक्याला असं खड्डच पडलं. मी घराजवळ गेलो आणि भिंतीचा आधार घेत ती पेटी खाली ठेवणार तेवढ्यात तोल गेला. पोटामध्ये अन्नाचा कणही नव्हता. भूक तर लागलीच नाही, कारण सारखी आईची आठवण येत होती. तहानही लागली नाही, भूकही लागली नाही. तोल गेला माझा. भिंतीचा आधार घेत असताना ती पेटी डोक्यावरून जे सटकली, अशी पटकन खाली पडली. तिचं लॉक तुटल्या गेलं, पेटीला तडा गेला. तो मालक पाठीमागून आला. मी मालकाकडे पाहिलं, पेटीकडे पाहिलं आणि त्या मालकाने मागे पुढे न पाहता अशी सन्नकन कानाखाली वाजवली. अंतकरण तळतळल्या गेलं. डोळ्यातून अश्रुधारा वाहणार, पण डोळ्यातले अश्रू डोळ्यातच दाबले. मी खाली मान घातली. लाज वाटत नाही तुला? एवढी मोठी माझी महागाची बॅग, तिचं लॉकही तुटलं आणि बॅगही तुटली. मी सांगितलं, काका माझे पैसे तेवढे द्या ना. बॅग तोडलीस आणि पैसे मागतोस? मी जाणार तेवढ्यात त्या साहेबाच्या बायकोने अवघा 1 रुपये मला दिला. ते पैसे घेऊन पुन्हा बस स्टँडला आलो. संध्याकाळची शेवटची गाडी होती. ती बस आली, पण अवघे 4 रुपये माझ्याकडे होते. 1 रुपया कमी पडला मला. मी एसटीत चढलो. कंडक्टरने बेल मारली. बस निघाली आणि तिकीट काढण्यासाठी कंडक्टर जवळ आला. कुठलं तिकीट पाहिजे पोरा तुला? कंडक्टर, मला पालघरला जायचंय. कंडक्टरने तिकीट हातात देणार, पण एवढ्यात विचारलं, पैसे दे. मी सांगितलं, काका माझ्याकडे ना फक्त 4च रुपये. अरे तिकीट तर 5 रुपये. माझ्याकडे अवघे 4 रुपये. काय करू काका? उतार एसटीतून खाली. तेवढ्यात एका म्हातारीने सांगितलं, मास्तर शेवटची गाडी, घ्या पोराला गाडी. जिथपर्यंत तिकीट येतंय ना तू तिथपर्यंतच तिकीट द्या. चालत येईल तो? का रे पोरा, चालत येशील का? हो काका, माझ्याकडे जेवढे पैसे आहेत ना तेवढंच तिकीट मला द्या. पालघरच्या जंगलापर्यंत मी आलो. बस येऊन थांबली. कंडक्टरने बेल मारली. मी बसमधून खाली उतरलो. गरिबी किती वाईट असते मायबा. माझी विनंती असेल रे माझ्या दादांनो, गरिबी आणि श्रीमंती ही दुपारची नाही, मी सांगेल आभराची सावली. आभ्र जसे वाहत राहतात ना, परिस्थिती निघून जाईल गड्या. कुणाच्या गरिबीचा कधी मजाक बनवू नका. कुणाच्या गरिबीची कधी चेष्टा करू नका गड्या. पालघरच्या जंगलात मी उतरलो. भयान अंधार होता. रातकिडीची किरकिर, कोल्ह्या कुईचे नाना प्रकारचे आवाज, कोल्ह्यांचे आवाज, सिंहाच्या वाघाच्या डरकाळ्या, काळा कुट्टा अंधार. पालघरच्या जंगलात मला उतरवण्यात आलं. बसमधून खाली उतरलो. भीती वाटू लागली. वारा आला की झाडांची पानं हालायची आणि त्यावेळी मला प्रचंड भीती वाटायची. आईची आठवण यायची, पण त्यावेळी आईचे शब्द आठवायचे.
आईने सांगितलं होतं, श्याम जर भीती वाटली ना कधी तर राम रक्षा म्हणायची. आणि माझ्या मुखामध्ये सहजगत्या राम रक्षा स्तोत्राचे मंत्र माझ्या मुखामध्ये येऊ लागले. रामो राजमणी सदा विजयते, रामम रमेशम भजे, रामेनाभियता निशाचर चमू, भो राम रामोद्दरहा. मी रामरक्षा म्हणू लागलो. सारखी आईची आठवण. त्या झाडा झडुपातून जंगलातून रस्ता काढत, ठेचाळत, धडपडत, पुन्हा खाली पडत, पायात चप्पल नव्हती. ठेच, दगडांची ठेच माझ्या पायांना, रक्तबंबाळ पाय झाले, नख ठेचाळले गेले. आणि ठेचाळत पडत धडपडत रामरक्षा म्हणत म्हणत मी घरापर्यंत येऊन थांबलो. दरवाजा उघडा होता आणि दिव्याचा उजेड घरातून बाहेर येत होता. आणि पिठावर एक मिणमिणता दिवा लावलेला होता. असं पीठ मांडलेलं होतं, पिठाची रास खाली होती, पिठावर एक दिवा मांडलेला होता. माहितीये तुम्हाला पिठाची रास कधी मांडतात? त्यावर दिवा ठेवलेला होता. मी आत गेलो. पुण्यातली मावशी आलेली होती, पुण्याची आत्या आलेली होती, मुंबईची मावशी आलेली होती. माझे वडील भाऊ असं गुडघ्यात तोंड घालून खाली पाहत होते. चुलीजवळ पाहिलं मी आमची अक्का चुलीत जाळ घालता घालता अंगाचा विळखा करून तशी झोपलेली होती. तिचा फाटका तो परकर, तिचं ते फाटकं पोलकं. मी गेलो आणि भाऊंना म्हणालो, भाऊ. भाऊने माझ्याकडे पाहिलं. भाऊचा कंठ दाटून आला, डोळे भरून आले भाऊंचे. भाऊने माझी अवस्था पाहिली. ठेचाळत पळत पळत मी आलेलो. भाऊच्या ओठातून शब्द स्फुरेना, कंठ दाटून आला भाऊंचा. भाऊने पुन्हा मान खाली घातली. मावशी बसलेली होती, आत्या बसलेली होती. मी आमच्या अक्काच्या जवळ गेलो. चुलीत जाळ घालता घालता तशी झोप
नणंद जवळ आली आणि म्हणू लागली, वहिनी शिव द्या पिंडाला कावळा. तुम्ही असताना कधी येत नव्हतो आम्ही, पण तुमच्या लेकराला कधीच अंतर देणार नाही. वहिनी पिंडाला कावळा शिव द्या ना. तरी सुद्धा पिंडाला कावळा शिवेना. मी समोर आलो, आई छोटीशी भाकर थापावी आणि ती तव्यावर टाकावी आणि ती पचायच्या आत, ती भाजायच्या आत माऊली ज्ञानोबांनी टाळी वाजवावी. मग ते शिजली भाकर आणि कच्ची भाकर खावी. माझ्या दादांनो, कच्ची भाकर खावी. कमी वयात जर माय गेली ना, 8-10 वर्षाचं वय असताना त्या पोरीच्या अंगावरती सगळी संसाराची जबाबदारी पडते. आणि कमी वयात ती पोरगी त्या घरात बहीणही होते, लेकही होते आणि त्या घराची माय सुद्धा होती. तळ हाता एवढी भाकरी थापते, भाकर त्या चुलीवरती भाजते. पण माझ्या बापाला गल्लीत कोणासमोर भाकरीसाठी पदर पसरायची वेळ येऊ नये, भीक मागायची वेळ येऊ नये, यासाठी हात जरी भाजले ना तरी सुद्धा 10-12 वर्षाची पोरगी भाकरी थापायची शिकते. ही पोरगी असते रे माझ्या दादांनो. ज्यावेळी आपला हक्काचा कायमचा पदर निघून जातो ना, त्यावेळी ती बहीण समोर येते आणि हक्काचा पदर समोर करते. ती बहीण भावाची सुद्धा माय होते आणि ती बहीण बापाची सुद्धा माय होते. आई शिव दे ना गा पिंडाला कावळा. तू गेलीस ना आई, नाही फिरणार गावात मी, घरचं सगळं काम करेल. मला वेणी घालता येत नाही याची चिंता वाटते का तुला आई? शेजारच्या काकूंकडे जाईल ग, त्यांना धुणी भांडी करू लागेल, त्यांना भांडी घासू लागेल आणि त्यांना सांगेल, काकू मी तुमची सगळी कामं करते हो काकू, पण आई गेली ना मला वेणीच घालता येत नाही हो काकू. तुम्हाला भांडी घासू लागते पण माझी वेणी घालून द्याल का हो काकू माझ्या आईसारखी? नाही फिरणार मी, नाही भाऊला माघारी बोलणार. तरी सुद्धा पिंडाला कावळा शिवेन. एवढ्यात मला आठवण आली, माझ्या मावशीला बहीण गेलेली कळाली, आत्याला वहिनी गेलेली कळाली, भाऊंना बायको गेलेली कळाली, अक्काला आई गेलेली कळाली. पण माझा सगळ्यात छोटा धाकटा पुरुषोत्तम भाऊ जो पाळण्यात अजून जो 2 महिन्याचा आहे, फक्त रडतो, दुधाची धार मुखात येते. एकदा पोटातली भूक शांत झाली की ज्याचं रडणं थांबतं. 2 महिन्याचा जो माझा पुरुषोत्तम नावाचा भाऊ. आई म्हणजे काय हे ज्याला अजून कळायचंय, ज्याच्या मुखातून अजून आई शब्द सुद्धा आला नाही. पळत घरी गेलो, पाळण्यात झोपलेला होता छोटासा धाकटा भाऊ पुरुषोत्तम. त्याला उचललं, अंगावर टॉवेल टाकला आणि पळत 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 नदी तीरावर आलो. बांधव उभा राहिलो, पटकन तिथून पळत खाली गेलो, पिंडाच्या जवळ आलो. माझी मावशी रडत होती, तिचा पदर धरला, हलवला आणि तिला आवाज दिला, मावशी काय आहे श्याम? मावशी तुला बहीण गेलेली कळाली, आत्याला वहिनी गेलेली
भाऊजाई गेलेली कळाली, भाऊला बायको गेलेली कळाली. मावशी आमची आई गेली ना, अक्का आणि मी आमचं कसंही करू, काही खाऊ, आम्ही शिड्या भाकऱ्या खाऊ. पुण्यात मध्ये मी माधुकरी मागेल, आम्ही आमचं कसंही करू. पण मावशी आमचा पुरुषोत्तम अजून 2च महिन्याचा आहे, ज्याला अजून आई काय हे सुद्धा कळत नाही. मावशी असं म्हणतात की माय मरो आणि मावशी उरो, आम्ही आमचं कसंही करू मावशी, पण आमची एक विनंती, त्या पुरुषोत्तमसाठी त्याची माय होशील का ग मावशी? या पुरुषोत्तमसाठी त्याची माय होशील का? त्याला कशी आंघोळ घालायची नाही आम्हाला समजणार, त्याला कसं खाऊ घालायचं नसा नाही आम्हाला कळणार. तो छोटा आहे ना, त्याचं तो का रडतोय नाही आम्हाला कळणार. याला तुझ्यासोबत पुण्याला घेऊन जाशील का ग? हिची माई होशील का? हिची आई होशील का? आणि ज्यावेळी त्या मावशीने छोट्याशा पुरुषोत्तमकडे पाहिलं ना, तिच्या अश्रूचा बाण फुटला. पुरुषोत्तमाला उचललं, पिंडाच्या जवळ घेऊन आली आणि सांगितलं, यशोदे मला माहिती तुझा जीव तुझ्या पुरुषोत्तम मध्ये अडकला. फार लेकरासाठी कष्टलीस, फार लेकरासाठी काबड कष्ट केलेस. मला माहिती तुझा जीव पुरुषोत्तमात अडकला, नाही तुझ्या इतकं प्रेम करता यायचं. पण यशोदे तुझ्यानंतर तुझ्या पुरुषोत्तमाला तुझी आठवण सुद्धा होऊ द्यायची नाही. शिव दे पिंडाला कावळा, तरी सुद्धा पिंडाला कावळा शिवेना. त्यावेळी त्या मावशीने मायेचा पदर टाकला 2 महिन्याच्या पुरुषोत्तमावरती. पटा 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 त्याचे मुके घेतले, त्याला अंजारलं, गोंजारलं, त्याला छातीशी लावलं आणि सांगितलं, यशोदे जरी पुरुषोत्तमाला जन्म तू दिला असेल, पण श्याम तुझा म्हणून ओळखला जाईल. पण तू गेलीस ना, ज्यावेळी माझा पुरुषोत्तम मोठा होईल, श्याम तुझा म्हणून ओळखला जाईल, पण पुरुषोत्तम तुझा नाही, तर पुरुषोत्तम माझा म्हणून ओळखला जाईल. पटा 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 ते लेकराचे मुके घेतले, माईचा पदर त्याच्यावरती घातला, छातीशी त्याला कवटाळून धरलं. आणि त्यावेळी झाडावर बसलेले कावळे होते, एक कावळा उडत उडत आला आणि त्या कावळ्याने पिंडाला चोच मारली, त्या भात्याच्या गोळ्याला चोच मारली. आणि त्यावेळी त्या पिंडाच्या कावळ्याकडे पाहत श्याम म्हणू लागला, आई आता मला कळालं, जशी दोरी जळते पण तिचा पीळ जळत नाही, माय जळते, माय जाते पण माया काही संपत नाही. शेवटच्या श्वासापर्यंत नाही, तर माय मेल्यानंतर सुद्धा लेकराच्याच हिताचा विचार करते आणि लेकरावरतीच प्रेम करते. पोरगी वयात येत नाही तोपर्यंत बापावर प्रेम करते, बहिणी लग्न होत नाही तोपर्यंत भावावर प्रेम करते, पण पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत अखंड आपल्या लेकरावरती प्रेम करणारी जगाच्या पाठीवरती फक्त माय असते. आई जोपर्यंत जिवंत होती, जोपर्यंत जगली तू आमच्यासाठी, जोपर्यंत गेली आई तू स्वर्गाला, कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वगवेल तुझ्या बाळाला, हो कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वगवेल तुझ्या बाळाला, हो कशाला गेली आई तू स्वर्गाला, कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागविल तुझ्या या बाळाला, कोण गेली आई तू स्वर्गाला, कोण वागविल तुझ्या या बाळाला. 9 महिने
तुझ्या या बाळाला हो कशाला गेली आई तू स्वर्गाला कोण वागविल तुझ्या या बाळाला माही मंदिर माही पूजा मासे पढ़े कोई न दूजा माही मंदिर माही पूजा मासे पढ़े कोई न दूजा माही मंदिर कशाला केली